हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? हो, सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आज केला आम्ही व्हिडिओला स्टार्ट. तर आपला आहे आज डेली रुटीन ब्लॉग आहे. आणि आता सकाळचे 8:30 होत आहे. मुलांची स्कूल आहे, तर मुलांना मिस्टर गेले आहे सोडून द्यायला स्कूलमध्ये. मुलांची झाले म्हणजे स्वयंपाक, आणि मुलांना आज मी बनवून दिली आहे ती कशाची सोयाबीन वडीची भाजी बनवून दिलेली आहे. तर मुलांचं चाललं आहे टिफिन, सोबत पोळ्या झालेला आहे. आत्ता वरण आणि भात बनवायचं आहे, ते मी नंतर बनवते. सध्या आधी पित आहे मी चाय. तर हे बघा, आणि सोबत पोळी. तर मला अशी कडक पोळी सकाळी सकाळी खायला खूप आवडते. म्हणजे रात्रीची आहे ती बघा, कडक आहे, तुटत आहे, आवाज मस्त येते. म्हणजे मला खूप आवडते अशी पोळी. रात्रीची जर उरलेली असेल शिळी भाकर किंवा शिळी पोळी, तर मी चायवरच खाते. म्हणजे पोळी भाजी नाही आवडत मला, शिळी पण पोळी. तर या तुम्ही सुद्धा चाय प्यायला. एक पोळी खाली तरी नाश्ता होऊन जातो. तसा नाश्ता आहे, पण त्याच्यापेक्षा हे बरं वाटतं मला. तर चला फ्रेंड्स, आता झालेला आहे माझे पूर्ण म्हणजे नाश्ता, फेवरेट नाश्ता. तर नाश्त्यामध्ये मी म्हणजे पोळी, तो माझा पोळीचा चाय, पोळीचा नाश्ता फेवरेट नाश्ता आहे. आणि त्याचबरोबर आता आपला नाश्ता झालेला आहे. मग मी मुलांना नेलं स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं. मुलं स्कूलमध्ये गेलेली, मिस्टर गेले आहेत ड्युटीवर. आणि त्याचबरोबर मग आता आपलं म्हणजे जवळपास मुलांचं वगैरे झालं, त्याच्यानंतर थोडासा वेळ मिळतो मला स्वतःसाठी. तर मग मी सुद्धा माझं म्हणजे थोडा वेळ बसते वाटलं तर, नाही तर मग लागते कामाला. आणि थंडीची इतके दिवस झालेले आहेत की सकाळी सकाळी कामही करूशा वाटत नाही खरं सांगायचं तर, पण मात्र करावं लागतं. कारण आपण इकडे जेवढा वेळ करू तिकडे नंतर तेवढाच वेळ होऊन जातो. मुलांची अगदी स्कूल सुटण्याचा टायमिंग होऊन जातो कधी कधी. तर असं होतं, असं व्हायला नको म्हणून थंडीमध्येच का होईना पण कामं करावं लागतातच. आणि खरंच थंडीचा खूप त्रास येतो. म्हणजे असं वाटतं बाहेर उन्हामध्ये जाऊन खरं थोडा वेळ बसावं, पण तेवढाही वेळ नसतो. आणि वेळ असला तरी थोडंसं फिरलं की जस्ट घरामध्ये आलं. म्हणजे आता बाहेर फिरायलासुद्धा जाणं बंद झालेलं आहे, इतकी थंडी वाढलेली आहे. तर चला, बघता बघता माझं झाडू मारून झालेलं आहे. म्हणजे घर वगैरे छान स्वच्छ झालेलं आहे. आणि मुलांचं म्हणजे मी सकाळी नाश्ता जेव्हा करते तेव्हा त्यानंतर स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाक केल्यानंतर मग नंतर आपण झाडझूड वगैरे केलेली. आता मला मारायचा आहे पोछा. तर बघा, मी आता पोछा आणलेला आहे. झाडझूड फरशी वगैरे करून घेते मी. आणि म्हणजे माझं झाडझूड फरशी वगैरे झालेली आहे. आणि सोबत माझ्याकडे थोडासा वेळ होता, आणि मला नेक्स्ट डेला बाहेर जायचं होतं. त्यामुळं म्हणजे आता वेळ होत होता, पण थंडीचं नाही लावावं, पण तरी पण लावावं लागलं. मी मेहंदी लावलेली मग केसांना, कारण बाहेर जायचं होतं. तर त्यामुळे तर चला, थोडीशी शायनिंग येतात केसाला आणि बरं वाटतं. तर त्याच्यामुळे लावलेली आहे. आणि मग जवळपास माझी पूर्ण कामं झालेली. तर बघा, आता वाजलं आहे 1 आणि मी बसले आहे जस्ट भाजी तोडत. बघा, आता हिवाळा झालेला आहे सुरू, आणि हिवाळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर भाज्या मिळतात. तर कामं वगैरे सकाळची झालेली आहेत, आणि जस्ट आता टी व्ही बघत आहे, सोबतच भाजी वगैरे तोडत आहे. बघा, टी व्ही सुरू आहे. आणि आता वाजले आहेत 1, आणि मुलांना आता आणायला जायला वेळ आहे. तर मी तोडून ठेवली भाजी. आता खूप सुंदर मिळतात. म्हणजे आता चवळीची भाजी, मेथीची भाजी, सोबत सांबार, इतकी सुंदर सेंट आहे सांबाराला खूपच. तर आता दुपारची ही कामं झाली आहेत. सांबार किती सुंदर आहे, मी असं तोडून ठेवलेलं आहे इथे. खूप सुंदर भाजी तोडत आहे. आणि आता वाजलं आहे 1. तर हिवाळ्यात खूप सुंदर सुंदर भाजीपाला मिळतो, आणि हिरव्या भाज्या खायची मजा आताच असते. तर जमलं तर संध्याकाळी मेथी मटण मलाईची भाजी वगैरे बनवी, त्याच्यासाठी मेथी पाहिजे. त्याच्यामुळे आता फ्रेश मेथी मिळतात, तर मेथी म्हणूनच आता तोडून घेते. आणि संध्याकाळी जमलं तर बनवते, नाही तर अशी ही मेथीची सुकी भाजी खूप टेस्टी वाटते.
तर आता दुपारची वेळ आहे, आपण भाज्या तोडून घेऊ आणि बघता बघता वेळ होऊन जाते. हा दिवस असतो छोटा, तर त्याच्यामुळे बघता बघता पटपट दिवसही चालला जातो. मोबाईल आहे घसरत. बघता बघता जातो दिवस. आपले काम वगैरे झाले. भाजी आता असं असतं की फुरसत मिळत नाही. आता 1 वाजता कामं झाली, त्याच्यानंतर आता भाजी. याला कमीत कमी आणखी 1 घंटा लागतो, म्हणजे 1-2 अडीच होतात त्याला बसल्या बसली. आणि त्यानंतर मग जायचं आहे मुलांना आणायला स्कूलमधून. मुलं आली की मग आणखी त्यांचं सुरू होऊन जातं. मग मुलांना आल्यावर थोडीशी आता घरी खिचडी वगैरे बनवून देईल. बघता बघता त्यांचा टाईम होऊन जातो ट्युशनचा. मग त्यांना आणखी सोडून द्या. म्हणजे इतकं बिझी झालं आता माणूस, स्वतःलाच टाईम. आणि माझी पूर्ण कामं झालेली आहे आणि जस्ट मी आता बसली आहे. तर म्हणजे कामं मगाशीच झाले आणि जेवण वगैरे सगळंच झालेलं आणि जस्ट टी व्ही वगैरे बघत बसलेली आहे. तर याचबरोबर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि असेच डेली रुटीन ब्लॉग सोबत ट्रॅव्हलिंग ब्लॉग सोबत आपण कुठे फिरायला गेलो सॉरी ते एकच झालं. ट्रॅव्हलिंग ब्लॉग असो की मंदिराचे वगैरे कुठल्या पुराणे वगैरे, तर अशी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवत चालेल. तर तुम्हाला कसे वाटले तर ब्लॉग मला नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण असे छानशे ब्लॉग बरोबर. बाय.